दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर. रोज वकिलीचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश मांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. यू 52 चाळ फेरबंदर काळा चौकी इथली ताई आज आपण तिला भेटणार आहोत. रोहिणी शिवाजी गुंजाळ या ताईचं काय म्हणणं ऐकणार आहोत. असं म्हणतात पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. किती नाही म्हटलं तरी नव्या माणसांना भेटायचं आणि त्या नव्या कुटुंबामध्ये सगळ्यांना आपलंसं करायचं. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आमच्या ताईला कोणती कोणती आव्हानं समोर येतात ते कळणारच नाही. म्हणजेच पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही हे म्हणतात ते बरोबर आहे. आमच्या ताईला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया आपल्या ताईला आणि त्याचबरोबर गुंजाळ कुटुंबाला. हाय, मी रोहिणी गुंजाळ. मी ॲक्सिस बँकमध्ये काम करते. मला लहानपणापासून जेवण बनवायला आवडतं, पुस्तकं वाचायला आवडतात. मला एकदम बिंदास लाईफ जगायला आवडतं. तुषार एक माणूस म्हणून खरं खूप चांगला आहे. मला त्याचं नेचर खूप आवडतं. तुषारचं एकदम खूप चांगलं आहे मनाने. आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडले आणि ते पण तुषारचंच, फक्त तुषारचं. जसा मला एक परफेक्ट पार्टनर हवा होता त्याच्यामध्ये तो कधी बसला नव्हता. म्हणजे पण जेव्हा आम्ही दोघं एकमेकांना चांगलं ओळखायला लागलो तेव्हापासून तुषार पूर्ण बदलून गेला. म्हणजे सिरियस झाला लाईफबद्दल खूप. आणि ते मला खूप आवडलं. आणि आता म्हणजे एक परफेक्ट पार्टनर आहे तो माझ्यासाठी. आणि माझं पहिलं प्रेम आहे तो. माझं आयुष्य पूर्ण वाटतं मला तिच्यासोबत. माझं पण रोहिणीवरती खरं जीवापाड प्रेम आहे आणि मी खूप तिच्यावरती प्रेम करतो. तिला पटवण्यासाठी स्टेशन मी पालथी घातलं तेव्हा जाऊन कुठे ती मला पटली आहे. माझ्या मनात येते, मला तिला कधी सांगावं नाही लागत. ती ते बरोबर समजून घेते. रोहिणी बरोबर मला खूप आयुष्य जगायचं आहे ही माझी खूप इच्छा आहे. रोहिणीला हसत बघायला मला खूप आवडतं. आमच्या दोघांचं एकमेकांवरती भरपूर प्रेम आहे. आम्ही खरंच मेड फॉर इच अदर आहोत. नमस्ते. नमस्कार. एवढी नाही, मला अख्खी पाहिजे. हे बरं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. या उखाणा. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून. सण आहे. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून. तुषारचं नाव घेते चव्हाणांची होणारी सून. अरे वा, द्यायला चांगलं आहे ना. द्या ओळख करू. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. माझी मम्मी. नमस्कार आई. पप्पा. नमस्कार बाबा. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. ही आजी. तुषारची आजी. माझी आत्या. नमस्कार. या वहिनी तुषारच्या. नमस्कार. हे बाबा. नमस्कार बाबा. काका. नमस्कार काका. माझी मावशी. नमस्कार मावशी. माझ्या काकी. काकी. या नानान. ननन. आणि सोनू माझी मैत्रीण. सोनू बहिणीसारखीच आहे. आणि स्नेहा आणि आता माझ्या काकी. नमस्कार नमस्कार. आणि ते सिद्धी त्यांची मुलगी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मुंबई काळा चौकी. शाळा कुठली तुमची? अभ्युदय एज्युकेशन सोसायटी. अभ्युदय एज्युकेशन सोसायटी. कुठलं? आरंभट मध्ये होते 2 वर्ष आणि नंतर 3 वर्ष साठेमध्ये. घरी कोण कोण तुमच्या? माझ्या घरी मम्मी पप्पा बहीण भाऊ. तुमचा आवाज पहिल्यापासून एवढा लहान आहे की आज झालाय? नाही, एवढाच आहे. एवढाच आहे. हा, आता वाढेल हळूहळू. लग्नाची तारीख अजून फिक्स नाही झाली आहे. अजून तारीख नाही ठरली. बाकी सगळं ठरलंय, फक्त तारीख राहिली आहे. हा, फक्त तारीख राहिली आहे. काय करतात मिस्टर? ते TCS मध्ये आहेत. TCS. अच्छा, मला वाटलं TCS की. कारण TCS मध्ये. त्यांना जरा बोलवा ना, लवकर बोलवा. तुषार या, स्वागत आहे तुमचं. आपलं बालपण कुठलं? खारला. आणि घरी कोण कोण? घरी आई बाबा मी आणि 2 बहिणी. अच्छा, मम्मी पप्पा काय करतात? बाबा BMC मध्ये डॉक्टर आहेत
आणि आई घरीच असते. तुमचं कॉलेज? मी पहिले साठे कॉलेजला होतो, आम्ही एकत्र होतो साठे कॉलेजमध्ये. मग नंतर मी डहाणूकरमध्ये गेलो. हो हो. तुमचं स्टेशनवरती खूप प्रेम आहे म्हणे. स्टेशनवरती प्रेम झालं ना म्हणून. नाही नाही नाही, स्टेशनवर प्रेम आहे असं मी म्हटलं. तुम्ही तर फोडूनच सांगितलं. तुमची ओळख कधीची? पहिल्या वर्षी तेव्हा ओळख झाली आमची. पहिल्या वर्षी म्हणजे फ्रेशर्स पार्टीमध्ये आमची ओळख झाली. आमची साठेच्या जेव्हा फ्रेशर्स पार्टी होती तेव्हा ओळख झाली आमची. बरं बरं बरं. आणि मग काय पुढे काय झालं लगेच? हो म्हणजे कसं काय मग इथपर्यंत कसं काय लग्नापर्यंत? नाही, फ्रेशर्स पार्टीमध्ये कसं सगळेजण आमचे डान्स वगैरे करत होते, तर तेव्हा ही अशी एका बाजूला उभी होती. तर तेव्हा माझं लक्ष गेलं सगळे. तुम्ही नाचत वगैरे नव्हता? नाही म्हणजे काय? साईडला उभी होती, नवीन सर्व होते तर. तुम्हाला फक्त गॅलरीतनं बघायची सवय असते नाचणार. मग तेव्हा मला वाटलं अरे चांगली मुलगी आहे, जरा आपण कसं नाचत नाही सगळ्यांमध्ये, जरा चांगली वाटते. सगळ्यांमध्ये नाचलं नाही की चांगली असते? नाही म्हणजे कसं पार्टीमध्ये वगैरे नव्हती, अशी बाजूला उभी होती, चांगली आहे. मग नंतर मग मी तिच्या मागे मागे गेलो स्टेशनला. त्याच दिवशी का बात आहे. फ्रेशर पार्टीच्याच दिवशी मोहीम सुरू झाली. हा. आणि मग स्टेशनला गेलो, मग थोड्या वेळ बोललो तिच्यावर ट्रेन वगैरे येईपर्यंत. कसं काय बोललात? असंच एकाच वर्गात होतो ना आम्ही, तर असं चेहरा. त्याच्या आधी ओळख होती तुमची? नाही नाही. पहिला दिवस एकमेकांना बघितलं? नाही. मग फ्रेशर्स पार्टी आमची 2 आठवड्यानंतर होती, कॉलेज चालू झाल्यानंतर. मग असं ओळख होतं एकमेकांना, म्हणजे बघितलेलं. मग स्टेशनवरती जाऊन मग मी बोललो तिच्यावर, मग थोडा वेळ बोललो वगैरे, मग तिकडून ओळख झाली. तुम्ही काय करता? मी TCS मध्ये आहे जॉब. म्हणून मी विचारलं नाही TC आहेत का म्हणून. हे सतत स्टेशनवर असतात. हा. मग पुढे काय झालं ताई? मग पुढे काय नाही, फक्त एक बोलायचा चान्स जसा हे करतात तसं. मला नोट्स हवं आहे, जसे प्रत्येक मुलं हे करतात तशी. काय प्रत्येक मुलं काय करतात मला माहिती? म्हणजे बोलण्यासाठी एक बहाणा शोधत असतात. मग त्यांनी तसं शोधला? हा. काय 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 बहाणे होते त्यांचे? कधी कॉलेजला नाही यायचं कारण त्यांना हे करायचं होतं. काय? मी इंजिनिअरिंगची एक्झाम देणार होतो, तर त्यासाठी मी जायचो नाही कॉलेजमध्ये, म्हणजे कधीतरी जायचो. पण मग आता तिला मला जरा बहाणे ऐकू दे. काय काय बहाणे होते? आज लेक्चरला काय झालं, मी अटेंड नाही केलं, मग मला नोट्स देशील का, असं तुमच्याकडे मागायचं? हा. हे कुठे मागायचं येऊन? कॉलेजमध्ये पण नाही, जेव्हा आपण घरी जातो ना तेव्हा, नाही तर स्टेशनला. म्हणजे स्टेशन मी म्हटलं ना, आता लग्नासाठी कुठला प्लॅटफॉर्म घेतलेला नाही ना. पार्ला प्लॅटफॉर्म नंबर 4 येथे शुभविवाह आयोजित करण्यात आलेला आहे वगैरे. हा. मग अजून एक बहाणा काहीतरी झालं तेव्हा मला बोलतो की माझ्याकडे नंबर नाही आहे तुझा, तर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज. मग मी म्हटलं की पप्पांच्या फोन कर. नंतर मला बॉम्बच फोडला डायरेक्ट. बरं, ह्याने जेव्हा तुम्हाला सांगितलं पप्पांच्या फोन नंबरवर फोन कर, तेव्हा काय झालं? मला अरे पप्पांच्या फोनवरती कसं करणार? नको, पप्पांच्या फोनवर नको, तुझा नंबर दे, मी तुझ्या फोनवर करेन. मग तिने दिला तेव्हा नंबर. बरं, मग पुढे? मग मैत्री वाढली, दोघांबद्दल एकमेकांना जास्त जाणायला लागलो आम्ही. म्हणजे साठे कॉलेज ते स्टेशन एवढ्या वेळातच जाणायला लागलात एकमेकांना? हा, कारण स्टेशनवर बसलो ना मग यायचे. मग फायनली पहिल्यांदा प्रपोज कधी केलं? पहिल्या प्रपोज मध्ये हो म्हणाला की नाही? काय हो, सांगा आता कसं प्रपोज केलं पहिल्यांदा? व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझा एक मित्र होता, त्यालाही आवडत होती. बर. तर त्याने मला सांगितलं की मी हिला 14 फेब्रुवारीला प्रपोज करणार आहे. तर मग मी बोललो की आता तो 14 फेब्रुवारीला करणार, मग मी तिला 2 दिवस अगोदरच प्रपोज केलं. ते कुठे केलं प्रपोज? ते फोनवरती तिला असं बोललं की मला तू आवडतेस वगैरे. मग तेव्हा ती नाही बोलली की नाही, मला लव्ह मॅरेज नाही करायचं, मला पप्पा जे शोधतील त्या मुलावरच मला लग्न करायचं वगैरे असं ती बोलली. बोललो ठीक आहे. मग तेव्हा मला जास्त आवडायला लागली. बोला अरे अजूनच चांगली मुलगी आहे, पप्पांच्या पसंतीच्या मुलीवर मग आणखीन आवडायला लागली, पप्पांच्या पसंतीने करणार म्हणून. मग त्याच्यानंतर काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर मी तिला परत प्रपोज केलं. एक मिनिट, ते कसं केलं प्रपोज? स्टेशनवर, पुन्हा स्टेशन. आणि ते कसं केलं? ते ना असं खाली बसून केलं प्लॅटफॉर्मवर. आणि कसं कसं बसले होते दाखवा लवकर. 1 2 3. बघा, भोंगा पण आला, ट्रेनचा आवाज पण आला. या 1 2 3. तिला असं बसलो मी, तिला म्हणलं की मला लग्न करा तुझ्यावर, मला तू खरंच खूप आवडते, प्लीज मला हो बोल. तर मग त्याच्यावर तुम्ही काय म्हणाला होता? तेव्हा पण नाहीच बोललेली. तरी पण नाहीच बोलली. मग तिसऱ्या वेळेला काय? पण होकार कधी दिला? समजलंच नाही कधी. हो, पण मग तुम्हाला कधी
कन्फर्म झाल्याचं कधी कळलं की आता होय आहे? आता ते मकर संक्रांतीच्या दिवशी मी मकर संक्रांत करून मग संध्याकाळी तिला भेटायला गेलेलो कुठे? स्टेशनवर, किंग सर्कल स्टेशनवर. हा, मग काय झालं? तिथे गेलो मग तेव्हा बोललो. तेव्हा मग असं वाटलं की हां आता हो बोलते. 1 वर्षानंतर म्हणजे 12 फेब्रुवारीला पहिल्यांदा प्रपोज केलेला आणि मग नंतर 14 जानेवारीला जे आपलं मकर संक्रांत असते 1 वर्षांनी. हा. पण मग घरी कधी कळलं? घरी आता 1 वर्षापूर्वी कळालं. जेव्हा हिला लग्नासाठी विचार होते घरातले की लग्न कर, म्हणजे लग्न करायचं आता तुझं, तर मग तेव्हा हिने मला सांगितलं की तुझ्या घरी सांग. आम्ही मम्मी पप्पांशी बोललो की असं मला आवडते एक मुलगी, तिच्या घरातल्या लग्नाला फोर्स करतात. मग तेव्हा मी सांगितलं, मग आईबाबांनी बोलवलं घरी, त्यांना पण आवडली. मग आम्ही त्यांच्या घरी गेलेलो. आणि मग त्यांच्या घरून थोडा नाकार होता पहिले की नाही लव्ह मॅरेज वगैरे आहे, पण मग नंतर झालं सगळं ठीक. आता व्यवस्थित आहे? आता एकदम व्यवस्थित. अरे वा वा वा. खूप छान झालं. आणि आता तुमची ट्रेन सुसाट सुटणार आहे, काळजी करू नका. थँक्यू. दोघे एकमेकांना किती जाणतायत, एकमेकांना किती ओळखतायत याबद्दल काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. आमच्या ताईला 10वीला किती टक्के मार्क्स मिळाले होते? 78% होते. अभिनंदन. ताईचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर? टेंडर कोकोनट. अभिनंदन, बरोबर उत्तर दिलं. ताईचा आवडता प्राणी? कुत्रा. आवडीचा. अभिनंदन. बरं, आमच्या ताईला लाडाने काय हाक मारतात? पिंकी हाक मारतात लाडा. बरं, ताईचं आवडतं काम? बोलते स्वयंपाक करायला खूप आवडतं, पण कधी काय बनवून खाऊ घातलं नाही अजून. बोलते स्वयंपाक करायला खूप आवडतं. वा वा, अभिनंदन. 5ही उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. आणि आता ताई, पुढचे प्रश्न. मिस्टरांनी दिलेलं पहिलं गिफ्ट? त्यांनी किचन दिलेलं मला माझ्या नावाचं, रोहिणी दिलेलं. बरं, तुम्ही तुमच्यात कोणता बदल करावा असं मिस्टरांना वाटतं? मी दुसऱ्यांवर खूप लवकर विश्वास ठेवते. क्या बात आहे. अभिनंदन. त्यांना वाटते की लोकांना जाणून घे पहिलं आणि नंतर लगेच नको विश्वास ठेवू कधी कुणावर. कळलं तुम्हाला का 5 वेळा प्रपोज करायला लागला? तो स्वभाव पहिल्यापासून आहे. बरं, मिस्टरांची उंची किती आहे? उभा राहा ना 1 मिनिट. नाही, मला माहित नाही आता. काय करते? माझी बाते नंतर तुझी बघते. पाच 11. बरोबर. हे जे काय होतं ना, उभा राहा बाजूला. मग त्याचं माझ्याप्रमाणे बघून घेईल ना. कोणत्या छंदाकरता मिस्टरांना बक्षीस मिळालेलं आहे? हा, त्यांना फोटोग्राफी बद्दल मिळालेलं. 3 उत्तरं बरोबर आली. आणि मिस्टरांच्या गाडीचा म्हणजे कारचा 4 व्हीलरचा नंबर? 6/7. अभिनंदन, बरोबर उत्तर. झी मराठीकडून तुम्हा दोघांनाही हे तुळशी वृंदावन मांगल्याचं प्रतीक आणि दोघांनाही एक छोटासा आहेर थँक्यू. लग्नात. नमस्कार. बरं, मला तुम्हाला विचारायचं की आता सून म्हणून जेव्हा या तुमच्या घरी येतील तेव्हा तुमची एखादी अट किंवा अपेक्षा काय असेल यांच्याकडून? फक्त एकच अट माझी की तिने सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर देवपूजा केलीच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे या जनरेशनला? विचार जनरेशन अशी आहे की ऑफिस एवढं घाई असते, जायचं असतं, 9 वाजता ऑफिसमध्ये पोचायचं असतं, त्या याच्यामध्ये फटाफट करायला वेळ नाही भेटत. तर नाही केली तरी चालू शकते. बघा, एक दिवस रविवारी मुलगी. चला, नंदेने लगेच वहिनीची बाजू सेफ केलेली आहे. तुमचं काय म्हणणं? हो, एक 10 मिनिटं उघड उठून जर पूजा करून गेली तर देवाचा आशीर्वाद बरोबर असतो. धक्काबुक्कीचं जीवन आहे, बरोबर. तर पूजा करून जावं असं माझं मत. इकडच्यांचं काय काय म्हणणं आहे बघूया. तुमचं काय म्हणणं? माझी पण तीच इच्छा आहे, केली पाहिजे, देवपूजा केलीच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आपल्या हिंदू धर्माप्रमाणे म्हणजे प्रत्येक दिवशी ही देवपूजा ही केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. हो. तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण तेच म्हणणं आहे, पूजा करावा लवकर उठून. जसा वेळ भेटेल तसं केली पाहिजे. तुम्ही करता ना रोज? यातले कुणी पण करत नसेल. काय यातले एकही पूजा करत नसेल. हो ना. पण बघा, माहेरची लोक सासरच्या त्या नंदेने बाजू घेतली आहे. बाजू घेतली आहे. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं काय म्हणणं? थांबा, आधी त्यांना विचार. नाही, दररोज पूजा करायची गरज नाहीये. आठवड्यातून एकदा केली तर ठीक आहे, नेहमी करायची गरज अहो, नाही. पण माझी घरची लक्ष्मी आहे ती. मी कुठं काय? घरच्या
लक्ष्मीने घरात देवपूजा वगैरे करून जर घर असं व्यवस्थित हे केलं तर चांगलंच आहे ना. नाही पण तो मुलगा काय म्हणतो? मुलगा नाही पण सणासुदीला केलं तर ठीक आहे. दररोज पूजा केलीच पाहिजे ना. बरं 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 पाहिजे ना, तिला टिफिन मी करून देईल पण तिने देवपूजा करावी. बरं आता मला तुम्हाला विचारायचं आहे की काय म्हणणं आहे सासूबाईंनी एक विषय असा काढलेला आहे. मला नाही वाटत की नेहमीच केली पाहिजे, कारण असं जनरेशन आहे की काम पण टाईममध्ये ट्रेन पकडायचे असे सर्व टाईम तोपर्यंत नाही होत. तर कधी एक रविवारी, प्रत्येक रविवारी करत जाईल फक्त. अरे बापरे, फक्त रविवारी करणार म्हणते. तेव्हा ताई शुभेच्छा आहेत. बरं आता मला विचारायचं आहे की त्याच्याकडनं म्हणजे पतिदेवांकडनं तुमच्या 3 अपेक्षा कोणत्या सांगा. आणि घरातल्यांसाठी टाइम दिला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? दिला पाहिजे वेळ, पण आता कसं लग्नाच्या अगोदर थोडंसं मित्रांबरोबर मजा केली पण पाहिजे ना. तर मग म्हणून मी नसतो घरी, तर तिला ते आवडत नाही. तर तिची अशी अपेक्षा आहे की मी घरातच राहावं. घरातच राहावं नाही, घरातल्यांसाठी टाइम पण दिला. घरातल्यांसाठी वेळ द्यावा अशी अपेक्षा आहे. देणार की नाही थोडक्यात उत्तरे द्या. नाही बोलून कसं झालं, जायला तर लागेल. मग देणार. ओके देणार आहे लग्नानंतर. 2 शॉपिंग पण केली पाहिजे, पण शॉपिंग माझी केली पाहिजे. आम्ही शॉपिंगला जातो, तो फक्त त्याची शॉपिंग करतो, माझी तशीच राहते. बघा दुसरी अपेक्षा आहे. हो नक्की नक्की करू शॉपिंग त्यांची शॉपिंग. 3 आणि माझे खूप सारे फोटोज काढले पाहिजे. चांगले फोटोज, हा चांगले फोटोज. अच्छा ते कसं पण काढतो. ते थांबतच नाही ना, एकदा फोटो काढायला लागले थांबतच नाही. काढ अजून काढ, फोटो अजून काढ, किती काढणार. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा आमच्या ताईकडून. घरातल्यांबरोबर आणि मम्मी पप्पांना वगैरे सांभाळून घेतलं पाहिजे. पटकन विश्वास ठेवते दुसऱ्यांवरती, तर ते नाही केलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, पण एवढा पटकन लगेच नाही विश्वास ठेवला पाहिजे. एक दुसरी प्रयत्न करायचे. तिला लग्नानंतर जॉब नाही करायचं म्हणते, म्हणजे मी घरी थांबेन, घर सांभाळेन. पण आजकाल तसं नाही चालत की लग्नानंतर तू घरी थांबणार किंवा मग ती बाकी या जगाबरोबर कॉम्पिट नाही करू शकणार. तिला तुमचं म्हणणं आहे की जे काही शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग स्वतःसाठी केला पाहिजे आणि त्यासाठी नोकरी केलीच पाहिजे. नोकरी किंवा काही पण तुमचं काय म्हणणं? करेल मी तर करते, अजून पण करते, करत राहील. करत राहील म्हणतात, आवाजात काही जोर नाही. नाही मी करेल. दोघांची इच्छा आणि अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत एव्हर यूथ नॅचरल्स यांच्याकडून आमच्या ताईला हे गिफ्ट आणतो. थँक्यू. की आता लवकरच या घरातून त्या घरात जाणार. या घरातलं काय मिस करा? खूप सारी मस्ती जी आम्ही सर्व भावंडांनी केलेली ती मस्ती. मम्मी पप्पा सर्वांना मिस करेल, माझ्या फॅमिलीमधल्या माझे शेजारचे सर्व मिस करेल मी त्यांना. आई काय म्हणणं आहे तुमचं? आठवणी मुलीची. बाबांचं काय म्हणणं आहे? लहानपणापासून आपण त्यांना वाढवलं वगैरे, लहानाचं मोठं केलं, वाईट तर वाटणारच. बाबा इमोशनल झाले. हा खूप लाडकं बाळका तुमचं सगळ्यांचं. सर्वात मोठी म्हटल्यावर लागतं. हां बोला आज मम्मी पप्पांबद्दल आम्हालाही कळू. कधी माझी चूक झाली असेल तर सॉरी. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हवेत मला प्रत्येक वेळी. तुम्ही काय विश्वास द्याल त्यांच्या घरच्यांना अशा वेळेला? त्यांनी लहानपणापासून तिला वाढवलंय, तिच्यावर खूप प्रेम केलंय, पण जेव्हा ती माझ्यावर लग्न होईल आमच्या दोघांचं, तेव्हा मी तिला एवढं आनंदात ठेवेन, एवढं खुश ठेवेन की तुम्हाला आयुष्यात कधीच नाही वाटणार, कधीच तुम्ही रिग्रेट नाही करणार की मी का माझ्या मुलीचं याच्यावर लग्न लावलं. अरे वा वा खूप छान. सासूबाई तुम्ही काय सांगाल त्यांना? माझ्या तशा 2 मुली आहेत, तशी मी तिला मुलगी होऊनच सांभाळणार आहे. माझ्या 3 मुली आणि नंदा पण आहेतच. हा तुम्हाला फार जबाबदारी आहे. आपली ताई सासरी निघालेली आहे आणि सासरी जात असताना होम मिनिस्टरची आठवण म्हणून माहेरकडून झी मराठीकडून आपण पैठणी देणार. पण ते आव्हान ताई स्वतः स्वीकारणार का बघूया, म्हणजे पूर्ण करणार का? मनोरा रचायचा आहे. 11 शटलकॉक एकावर एक उभी करायची आहेत. बघूया आमची ताई हे टार्गेट पूर्ण करणार का? आणि हे आव्हान जर ताईने नाही स्वीकारलं तर तुम्हाला संधी मिळणार. दोघांच्याही नाही झालं मग बघतो घरातले. या वेळ सुरू झाली.
घ्या तुम्ही या. हे आव्हान पूर्ण केलं ना नाही तर ताईला पाठवणार नाही तुमच्या. हा पार्ल्याचा प्लॅटफॉर्म आहे. हा किंग सर्कलचा असताना जमलं असतं. उभे राहा. आता नणंदबाई तुम्हाला एक संधी मिळणार आहे. बघूया तुम्ही तुमच्या वहिनीसाठी आज पैठणी मिळवून देता का. शेवटी पैठणी नंदेनेच दिली. ह्यानी नाही केली तर पूजा तुम्ही करा. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आत्ता गुंजाळांच्या घरात वाढलेली आमची ताई चव्हाणांच्या घरात निघालेली आहे. तेव्हा गुंजाळ या कुटुंबालाही शुभेच्छा, चव्हाण कुटुंबालाही शुभेच्छा आणि आमच्या ताईच्या सुखी संसारासाठी तिला शुभेच्छा देऊया. आणि देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.